न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। रोजंदारी कर्मचारी कृतीचा रोजंदारी कर्मचाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। रोजंदारी कर्मचाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी संघटना यांच्या वतीने बिराड आंदोलनास 4 महिने होऊन सुद्धा न्याय न मिळाल्याने 28 नोव्हेंबर 2025 रोजीपासून आदिवासी विकास नाशिक कार्यालयाच्या समोर विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी आणि तासिका तत्वावर काम करणारे वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी गेल्या 4 महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून बाह्य स्रोतांद्वारे शासकीय आश्रमशाळेमधील 1791 शिक्षक पदांची पदभरती करून घ्यावी हा 21 मे 2025 रोजीचा शासन निर्णय रद्द करावा आणि वर्ग 4 कर्मचारी यांना बहुउद्देशीय आदेश मिळावा याकरिता हे आंदोलन सुरू करण्यात आले। अद्याप आम्हाला न्याय मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांना सेवेपासून वंचित ठेवल्या कारणामुळे 28 नोव्हेंबर 2025 रोजीपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 21 मे 2025 रोजीचा शासन आदेश रद्द करावा। मागील शैक्षणिक सत्र 2024-25 मधील कार्यरत वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी यांना शाळेच्या पहिल्या दिवसांपासून पूर्वीप्रमाणेच रोजंदारी तासिका तत्वावर तात्काळ आदेशित करून हजर करण्यात यावे। रोजंदारी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करावी आणि 16 नोव्हेंबर 2025 चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा। आंदोलन काळातील मानधन अदा करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। तुम्ही गेल्या किती दिवसापासून इथं बसलेले आहात? बिराड धरणे आंदोलनाचा आज 146वा दिवस आणि बेमुदत अन्नत्यागाचा आज 6वा दिवस। आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये 21 मे 2025 रोजी बाह्य स्रोताद्वारे पदभरती करावी त्या पदभरतीच्या विरोधात आम्ही बसलेलो आहोत। आम्ही या ठिकाणी आदिवासी विकास विभागामध्ये रोजंदारी तासिका तत्वावर शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी म्हणजे वर्ग 4 कर्मचारी सर्व जवळपास 4 ते 4.5 हजार कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व आम्ही इथे करत आहोत। आमची मागणी शासनाकडे एकच आहे की आमच्याबाबत जे खासगीकरण झालेलं आहे, वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या बाबत जे खासगीकरण झालेलं आहे, अद्याप आम्हाला कामावर घेतलेलं नाही, त्याकरिता आम्ही इथे बसलेलो आहोत। शासनाकडे आमची मागणी अशी आहे की 21 मे 2025 चे पत्र रद्द करावे, वर्ग 3 कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजंदारी तासिका तत्वावर कामावरती घ्यावं, वर्ग 4 कर्मचाऱ्यांची मृत झालेली पदं पुन्हा जीवित करून त्या कर्मचाऱ्यांना स्वयंपाकी, कामाठी, शिपाई, प्रयोगशाळा, परिचर अशा पदांवरती आदेशित करून जुन्याच पद्धतीने रोजंदारी तासिका तत्वावर कामावरती घ्यावं आणि आंदोलन काळातील सर्व मानधन आम्हाला मिळावं ही आमची सध्या मागणी आहे। या मागण्या घेऊन आम्ही बसलो आहे। मी प्राध्यापक तुळशीराम चिमन खोटरे। अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस असून आमच्या मागण्या हे सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठवलेले आहेत आणि सकारात्मक असून यात शासन न्याय देईल अशी अपेक्षा आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, आदरणीय आदिवासी मंत्री महोदय, संबंधित आदिवासी विकास विभागाचे सचिव महोदय, आयुक्त मॅडम हे आम्हाला न्याय देतील याची आजही आम्हाला खात्री आहे। यासाठी म्हणून आमचे जे काही पूर्वीसारखं जे काही रोजंदारी 2024-25 मध्ये जसे आम्ही वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी होतो त्या सर्वांना रोजंदारीचे आदेश देण्यात यावे। त्याचप्रमाणे रोजंदारी वर्ग 4 जे काही मृत पदे आहेत ते जीवित करून त्यांनाही पूर्वीसारखे आदेश मिळावे ह्या प्रामाणिक मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन आमचं 28 नोव्हेंबर पासून चालू आहे। आज 6वा दिवस आहेत। आम्हाला निश्चितच प्रशासनाकडून आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल हे एवढं सांगतो आणि आपल्या माध्यमातून न्याय मिळावा एवढं बोलतो। जय बिरसा, जय भीम। रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। सर्वांना रोजंदारीचे आदेश मिळालेच पाहिजे। भारत माता की जय, पान बिरसा मुंडा की जय, छत्रपती शिवाजी यावेळी महाराजांचा। महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उपोषणकर्ते आदी उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी रोहित भालेराव, नाशिक।